नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठीमधील जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे TCS व IBPS पॅटर्ननुसार. तर प्रश्नसंच क्रमांक 12 आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 100 क्वेश्चन कव्हर करणार आहोत, तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ अवश्य पाहावा. चला तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे चंपारण्य. प्रश्न क्रमांक 2. पोर्तुगीजांच्या साम्राज्यातून गोवा केव्हा मुक्त झाला? तर त्याचं उत्तर आहे 1961. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर हेडगेवार. प्रश्न क्रमांक 5. भारतीय मुस्लिमांना खिलाफत चळवळ डॅश डॅश सुरू केली त्याचं कारण? तर त्याचं उत्तर आहे त्यांचे पवित्र राष्ट्र तुर्कस्थान संकटात होते म्हणून. प्रश्न क्रमांक 6. भारतासाठी राज्यघटना तयार करण्याचे भारतीयांना आव्हान देणारा भारत मंत्री कोण? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड बर्कनहेड. प्रश्न क्रमांक 7. इंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकाची डॅश डॅश सेना स्थापन केली? तर त्याचं उत्तर आहे वानर सेना. प्रश्न क्रमांक 8. ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या? तर त्याचं उत्तर आहे 1917 मध्ये. प्रश्न क्रमांक 9. 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंग्राने कर्झनवाईलीच्या गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला? तर त्याचं उत्तर आहे लंडन. प्रश्न क्रमांक 10. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर त्याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. प्रश्न क्रमांक 11. वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे सरदार पटेल. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणाचा त्रिमंत्री योजनेत समावेश नव्हता? तर त्याचं उत्तर आहे क्लेमंट ॲटली. प्रश्न क्रमांक 13. पहिला फॅक्टरी कायदा किती साली झाला? तर त्याचं उत्तर आहे 1881 साली. प्रश्न क्रमांक 14. सन 1857 मध्ये उठाववाल्यांनी डॅश डॅश यांना भारताचा बादशाह म्हणून घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे बहादूर शाह. प्रश्न क्रमांक 15. इसवी सन 1848 ते 1856 या काळात कोणाच्या कारकिर्दीत भारतातील अनेक संस्थांचे खालसा करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 17. खुदा द खिदमतगार संघटनेचे सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान कोणते शहर ताब्यात घेतले होते? तर त्याचं उत्तर आहे पेशावर. प्रश्न क्रमांक 18. महात्मा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी डॅश डॅश रोजी संप पुकारला? तर त्याचं उत्तर आहे 6 मे 1930. प्रश्न क्रमांक 19. चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे सूर्यसेन यांनी. प्रश्न क्रमांक 20. केसरी वृत्तपत्राचे त्रिमूर्ती म्हणजे लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि कोण होते? तर त्याचं उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 21.
सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे? तर त्याचं उत्तर आहे 385 किमी. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यव्यवस्था अस्तित्वात आली? तर त्याचं उत्तर आहे 1919. प्रश्न क्रमांक 23. भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसरॉय असे कोणाचे वर्णन केले जाते? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 25. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? तर त्याचं उत्तर आहे BC दत्त. प्रश्न क्रमांक 26. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरचा वध केला. जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? तर त्याचं उत्तर आहे नाशिक या ठिकाणचे. प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या संदर्भात अचूक जोडी कोणती? तर 1885 वेमेशचंद्र बॅनर्जी ही जोडी अचूक आहे. प्रश्न क्रमांक 28. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीसाठी खालीलपैकी कोणता घटक हा प्रामुख्याने जबाबदार होता? तर त्याचं उत्तर आहे सरकारी धोरणे. प्रश्न क्रमांक 29. लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता? तर त्याचं उत्तर आहे बंगालची फाळणी केली म्हणून. प्रश्न क्रमांक 30. 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 31. जागतिक दुसरे महायुद्ध डॅश डॅश या काळात झाले? तर त्याचं उत्तर आहे 1939 ते 1945. प्रश्न क्रमांक 32. भारतीय पहिला रेल्वे मार्ग केव्हा सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे 1853. प्रश्न क्रमांक 33. पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता? तर त्याचं उत्तर आहे 1914 ते 1918. प्रश्न क्रमांक 34. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली? तर त्याचं उत्तर आहे फ्रेंच क्रांती. प्रश्न क्रमांक 35. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारत मंत्रिपदावर कोण होते? तर त्याचं उत्तर आहे सर पॅथिक लॉरेन्स. प्रश्न क्रमांक 36. 1938 मध्ये हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. प्रश्न क्रमांक 37. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले? तर त्याचं उत्तर आहे एकदाही नाही. प्रश्न क्रमांक 38. सविनय कायदेभंगाच्या चळवळीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला नाही? तर त्याचं उत्तर आहे बिळाशी. प्रश्न क्रमांक 39. 1857च्या उठावात हिंदी शिपायांनी दिल्ली ताब्यात घेतली, त्यावेळी दिल्लीचा कमिशनर कोण होता? तर त्याचं उत्तर आहे सायमन फ्रेझर. प्रश्न क्रमांक 40. 1920च्या नागपूर अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे असहकार चळवळ सुरू करण्याचा. प्रश्न क्रमांक 41. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते? तर त्याचं उत्तर आहे
केसरी वृत्तपत्र. प्रश्न क्रमांक 42. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश सरकार यांची 1940 वर्षासाठी कोणती राजधानी होती? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता. प्रश्न क्रमांक 43. चले जाव चळवळीनंतर भारतात खालीलपैकी कोणती चळवळ सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे भूदान चळवळ. प्रश्न क्रमांक 44. प्रसिद्ध क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्याला यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर त्याचं उत्तर आहे अनुशीलन समिती. प्रश्न क्रमांक 45. अलिप्ततावादी चळवळ उभारण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान नव्हते? तर त्याचं उत्तर आहे वुड्रो विल्सन. प्रश्न क्रमांक 46. 1935च्या कायद्यान्वये 1937 मध्ये भारतात किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? तर त्याचं उत्तर आहे 11. प्रश्न क्रमांक 47. पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅशचे प्रतिनिधी हजर नव्हते? तर त्याचं उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. प्रश्न क्रमांक 48. कटात महिला क्रांतिकारकांचा विशेष सहभाग होता? त्याचं उत्तर आहे चित्तगाव. प्रश्न क्रमांक 49. सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे नाना पाटील. प्रश्न क्रमांक 50. शिवाजी उत्सव महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 51. मवाळांचा नेता कोण होता? तर त्याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 52. दादरा व नगर हवेलीस पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य केव्हा मिळाले? तर त्याचं उत्तर आहे 1961 मध्ये. प्रश्न क्रमांक 53. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1907 साली कोणत्या ठिकाणी भरले? तर त्याचं उत्तर आहे सुरत या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 54. पुढीलपैकी राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? तर इथं जे ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये त्यांचं नावच नाही. प्रश्न क्रमांक 55. काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी कोणाचे नेतृत्व उपयुक्त ठरले? तर त्याचं उत्तर आहे ब्रिगेडियर उस्मान. प्रश्न क्रमांक 56. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता? तर त्याचं उत्तर आहे CR दास. प्रश्न क्रमांक 57. रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांती केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 1917 मध्ये. प्रश्न क्रमांक 58. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली चतुसूत्री कोणती? तर त्याचं उत्तर आहे स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. प्रश्न क्रमांक 60. कोणत्या सुधारणा कायद्यान्वये कायदेमंडळात भारतीय प्रतिनिधींच्या संख्येत वाढ करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मॅटिंग्यू चेम्सफोर्ड. प्रश्न क्रमांक 61. देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती? तर त्याचं उत्तर आहे माउंटबॅटन यांनी. प्रश्न क्रमांक 62. कोणत्या कायद्यान्वये भारत मंत्रिपदाची निर्मिती झाली? तर त्याचं उत्तर आहे 1858. प्रश्न क्रमांक 64. भारतातील मिल मजुरांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी कोणी पहिला फॅक्टरी कायदा मंजूर केला?
तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 65. महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? तर त्याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 66. पंडित जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत, त्याचं कारण? तर त्याचं कारण आहे, उत्तर असं आहे, भारतास जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र बनविले. प्रश्न क्रमांक 67. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली? तर त्याचं उत्तर आहे अभिनव भारत. प्रश्न क्रमांक 68. 1907च्या सुरत फुटीस कोण जबाबदार आहे? तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 69. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 1857. प्रश्न क्रमांक 70. भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करणाऱ्या सम्राज्ञीचं नाव काय होतं? तर त्याचं उत्तर आहे राणी व्हिक्टोरिया. प्रश्न क्रमांक 71. 1932च्या पुणे करारातील नेत्यांची जोडी सांगा. तर त्याचं उत्तर आहे गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 72. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 73. 1875 मध्ये वेल्सच्या राजकुमाराने भारतास भेट दिली, त्यावेळी व्हाईसरॉय कोण होते? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड नॉर्थब्रूक. प्रश्न क्रमांक 74. बंगालच्या फाळणी विरोधात बंगाली जनतेने 16 ऑक्टोबर 1905 रोजी कोणता दिन म्हणून पाळला? तर त्याचं उत्तर आहे दुखवटा दिन म्हणून. प्रश्न क्रमांक 75. 1901 मध्ये भारताच्या संरक्षणासाठी रॉयल नेव्हीची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी. प्रश्न क्रमांक 76. दुसरा फॅक्टरी कायदा कोणाच्या कार्यकाळात पास करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड लॅन्सडाऊन. प्रश्न क्रमांक 77. मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे मूळ नाव कोणाचे? तर त्याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 78. व्यंकटेश भवानराव खेडगीकर हे मूळ नाव कोणाचे? तर याचं उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचे. प्रश्न क्रमांक 79. तैनाजी फौजेचा जनक असे कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हटले जाते? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड वेल्सली यांना. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणाच्या कार्यकाळात शिक्षण विषयक हंटर कमिशनची नियुक्ती झाली? तर याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 81. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केव्हा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1909 मध्ये. प्रश्न क्रमांक 82. खालील कोणत्या सत्याग्रहाशी महात्मा गांधींचा संबंध नाही? तर त्याचं उत्तर आहे मुळशी सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 83. रौलेट कायद्याविरोधात देशव्यापी हरताळ दिन म्हणून रोजी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 6 एप्रिल 1919.
प्रश्न क्रमांक 84. डॅश डॅशचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. तर त्याचं उत्तर आहे तुर्कस्तान. प्रश्न क्रमांक 85. 1941 मध्ये जपानच्या कैदेतील 20,000 हिंदी सैनिकांना संघटित करून आझाद हिंद फौज कोणी उभारली. तर त्याचं उत्तर आहे रास बिहारी बोस. प्रश्न क्रमांक 86. बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था खालीलपैकी कोणी सुरू केली. तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी. प्रश्न क्रमांक 87. गांधीजींनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले पण डॅश डॅश हट्टापायी त्यांना यश आले नाही. तर त्याचं उत्तर आहे बॅजिना यांच्या हट्टापायी. प्रश्न क्रमांक 88. मिठाचा कायदा मोडण्यासाठी गांधीजींनी कोणत्या ठिकाणापासून दांडी यात्रा सुरू केली. त्याचं उत्तर आहे साबरमती आश्रम. प्रश्न क्रमांक 89. ॲलन ह्यूम यांनी हिंदी लोकांत ऐक्य व जागृती निर्माण करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले. तर त्याचं उत्तर आहे पीपल्स फ्रेंड. प्रश्न क्रमांक 90. राष्ट्रीय सभेच्या ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण फैजपूर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर त्याचं उत्तर आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 91. लखनौ करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या. त्याचं उत्तर आहे टिळक व जिना यांनी. प्रश्न क्रमांक 92. मुंबईचा सिंह असे कोणाला म्हणत. त्याचं उत्तर आहे फिरोजशाह मेहता. प्रश्न क्रमांक 93. खालीलपैकी कोणास भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 94. 1868च्या दरम्यान जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्ट्रॅची या तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्याचे श्रेय कोणाकडे जाते. त्याचं उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स. प्रश्न क्रमांक 95. पाश्चात्य विज्ञान यांचा मुस्लिम संस्कृतीशी मेळ घालण्याचे महत्त्वाचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले. तर त्याचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. प्रश्न क्रमांक 96. भारतीय समाज सुधारणेकडे विशेष लक्ष देणारा पहिला गव्हर्नर जनरल कोण. तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिंक. प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी अचूक जोडी कोणती. तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी खेडा सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 98. भारतीय नौसैनिकांनी मुंबई बंदरावर कोणत्या युद्धनौकेवर उठाव केला. तर त्याचं उत्तर आहे तलवार. प्रश्न क्रमांक 99. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली. तर त्याचं उत्तर आहे रास बिहारी बोस यांनी. प्रश्न क्रमांक 100. भारतातील तत्कालीन सर्वात मोठे संस्थान कोणते होते. तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.